भाकरी बांधून देताना म्हणाली माझी माय, तुझ्या त्या पांडुरंगाला कामधंदा नाही काय? दरवर्षी बोलावतो तुला तोंड वर करून, तू हिंडतो येड्यावानी सगळं मागं सोडून. लेकरा बाळात रमायचं सोडून कसली गाणी गातो, पायी वनवन फिरत कसल्या त्या फुगड्या घालतो. त्या चंद्रभागेच्या तीराला सोनं लागले काय? माझं निरोप दे त्याला, हे वागणं काही बरं नाही. त्या काळ्या पाषाणाला काहीच कसं वाटत नाही. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. मी म्हणलो, माय, जी भाकरी देतेस तू बांधून, ती कमावण्यासाठी राबला माझ्या संग तो शेता बांधामधून. घरदार हाय बरं त्याला, वैकुंठ तो राखतो, पण आमच्यासाठी 28 युग इटवरच काढतो. घरदार सोडून निघतो जेव्हा आम्ही वारकरी, तेव्हा दुसरं घर सापडतं आम्हाला त्या चंद्रभागेतीरी. त्या घरात नसतात छप्पर बरं, नसतात कसले खांब. अभंगाचा नाद म्हणतो क्षणभर इथंच थांब. टाळ मृदुंग वाजतो तिथे वाजतो बाजा, आमच्या संग मातीत लोळतो पंढरीचा राजा. आमची वनवन दिसते बरं तुला, त्याची आतुरता दिसत नाही. काळ्या पाषाणाचं हाय, पण त्यात आईचं काळीज हाय. पण पोचलो की तुझा निरोप देईन बरं का माय, सांगेन त्याला हे वागणं काही बरं नाही. विठ्ठला, बाबा बोलावला की असा येत जाऊ नको. संसार बघ आता तुझा, आम्हाला जीव लावू नको. आमची इवलुशी साथ तुला कुठवर पुरणार हाय. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. घाऊ घडून दार अंतरंगातला देव घावला का, बघाऊ घडून